Good morning to all of you. Today we are going to discuss treatment of peptic ulcer, one of the important topic regarding CCMP exam point of view. तर यामध्ये आपण पेप्टिक अल्सर म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय, त्याचे कॉजेस काय, पेप्टिक अल्सर जर ट्रीट नाही झाला तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि आपण कसं ट्रीट करणार त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर मेडिसिन मध्येही तुम्हाला पेप्टिक अल्सरवर क्वेश्चन येऊ शकतो आणि फार्मॅकोलॉजी मध्येही पेप्टिक अल्सरवर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तर पेप्टिक अल्सर मध्ये आपण पहिले इंट्रोडक्शन पार्ट स्टार्ट करूया. अल्सरचा अर्थ असा असतो की जे लाइनिंग इपिथेलियम आहे ते जर डिस्टर्ब झालं तर अल्सर डेव्हलप होतो. तर आपले पेप्टिक अल्सर हा जो अल्सरचा प्रकार आहे हा गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक मध्ये जिथं गॅस्ट्रिक ऍसिड आणि पेप्सिन सिक्रीट होतं आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकचा पार्ट ह्या गॅस्ट्रिक ऍसिड आणि पेप्सिनला एक्सपोज होतो, त्या ठिकाणी तो होतो. तर पेप्टिक अल्सरच्या ज्या साइट्स आहेत त्या दोन साइट्स आहेत, स्टमक आणि डिओडिनम. तर आता याचे कारण काय ते पण आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये एक मुख्यतः कारण आहे अल्सर होण्यासाठी की एक्सेसिव्ह ऍसिड सिक्रेशन. तर ऍसिड सिक्रेशन एक्सेस कधी होतं, जर ओव्हर इटिंग झालं, इटिंग टू क्विकली, काही जणांना फास्टिंग ठेवल्यावरही ऍसिड सिक्रेशन होतं, स्पायसी फूड खाल्ल्यानंतर ऍसिड सिक्रेशन होऊ शकतो. आणि ऍसिड सिक्रेशन जे आहे स्टमक मधून होणारं गॅस्ट्रिक ऍसिड ते इपिथेलियम लाइनिंग जी आहे स्टमकची ती जर ब्रेक करत असेल तर सुरुवातीला इरोजन्स होतात, गॅस्ट्रिक इरोजन, आणि हळूहळू जर जास्त प्रमाणात इपिथेलियल लाइनिंग डिस्टर्ब झाली तर त्याचं रूपांतर अल्सर मध्ये होतं. काही अदर फॅक्टर्स पण आहेत लाईफस्टाईल रिलेटेड जे ऍसिड सिक्रेशन वाढवतात. त्यामध्ये मुख्यतः स्ट्रेसमुळे असे सिक्रेशन वाढतं. स्मोकिंग, अल्कोहोल, these are other factor which increase acid secretion. Lack of sleep, lack of exercise, तर हे सर्व गोष्टी ऍसिड सिक्रेशन वाढवतात. आणि ऍसिड सिक्रेशन इज वन ऑफ द अग्रेसिव्ह फॅक्टर वी कॅन से फॉर द फॉर्मेशन ऑफ अल्सर, कारण ऍसिड इपिथेलियल लाइनिंग डिस्टर्ब करतं आणि त्यानंतर अल्सर डेव्हलप होतं. तर मुख्यतः जे ड्रग अल्सरच्या मॅनेजमेंटमध्ये म्हणजे पेप्टिक अल्सरच्या मॅनेजमेंटमध्ये यूज करतात ते जनरली ऍसिड सिक्रेशन कमी करून ऍक्ट होतात किंवा ऍसिडला न्यूट्रलाइज करून ऍक्ट होतात. काही ड्रग अल्सरवर प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करूनही ऍक्ट होतात. अजून एक इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर पेप्टिक अल्सरसाठी आहे एच पायलोरी इन्फेक्शन. तर एच पायलोरी ऑर्गॅनिझम जो आहे तो ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे आणि त्या ऑर्गॅनिझम मुळेही पेप्टिक अल्सर होऊ शकतो. त्याचा आपण डिटेल्स नंतर एच पायलोरी ऑर्गॅनिझम मुळे पेप्टिक अल्सर कसा होतो आणि हाऊ वी विल ट्रीट एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर ते आपण शेवटी पाहणारच आहोत. ओके. काही ड्रग जे आहेत तेही लॉंग टर्म यूज केल्यामुळं पेप्टिक अल्सर प्रोड्यूस करतात. त्यामध्ये मुख्यतः नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज आहेत, कॉर्टिकोस्टेरॉइड आहेत. तर काही ड्रग पण ऍसिड सिक्रेशन वाढवून पेप्टिक अल्सर प्रोड्यूस करतात. हे वेगवेगळे कारण आहे पेप्टिक अल्सरचे. ओके, तुम्हाला ऍसिड सिक्रेशन कसं कंट्रोल करायचं त्याविषयीचे ड्रग माहित आहे. तर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कोणते कोणते ड्रग्स तुम्ही यूज करता पेप्टिक अल्सर साठी किंवा ऍसिड सिक्रेशन कमी करण्यासाठी, थोडक्यात ऍसिडिटीसाठी कोणते ग्रुप ड्रग्स तुम्ही यूज करतात कॉमनली जो? ओमेप्रेझॉल, पेंटिप्रेझॉल, पेंटाप्रोझोल, ओके ट्रायनिटिडीन, रॅबेप्रोझोल, ट्रायबेप्राझोल, ओके इसोमेप्रेझॉल. ओके. तर मुख्यतः
ओमिप्राझोल, पेंटेप्राझोल, रॅबिप्राझोल हे ग्रुप यूज केले जातात. हे ग्रुप प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स आहेत. त्याला प्रोटॉन पंपलाच H+K+ एटीपेज पंप असेही म्हणतात. आणि हे ड्रग मुख्यतः कॉमनली यूज केले जातात. ओके, ठीक आहे. अजून एक सांगितलं होतं रॅनिटिडिन. रॅनिटिडिन हा जो ड्रग आहे हा H2 अँटॅगोनिस्ट आहे. H2 अँटॅगोनिस्ट म्हणजे हिस्टामाइन इंड्यूस जे ऍसिड सिक्रेशन आहे ते कमी करतात हे ड्रग, आणि H2 रिसेप्टर ब्लॉक करून ते ऍक्ट होतात. H1 अँटेगोनिस्ट जे आहेत H1 ते आपण ऍलर्जिक कंडिशन मध्ये वापरतो. त्यामध्ये सेट्रिझिन, लिव्होसेट्रिझिन, क्लोरफेनिरामाइन मॅलिएट, प्रोमिथॅझिन सारखे ड्रग येतात. ओके, तर अँटी हिस्टॅमिनिक ड्रग्स मध्ये H2 अँटॅगोनिस्ट हे आपण पेप्टिक अल्सरच्या मॅनेजमेंट मध्ये वापरतो, आणि H1 अँटॅगोनिस्ट आपण ऍलर्जिक कंडिशन मध्ये वापरतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, या व्यतिरिक्त अजून कोणते ग्रुप तुम्ही यूज केलेले आहेत का? कोणते ड्रग यूज केले आहे का पेप्टिक अल्सर साठी? सुक्रालफेट. व्हेरी गुड. सुक्राल्फेट. सुक्राल्फेट. ओके ओके. सुक्राल्फेट लिक्विड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. सुक्राल्फेट आपण 10 ml 4 टाइम्स डेली काही अल्सरच्या पेशंट मध्ये देतो. तर हा सुक्राल्फेट अल्सर हिलिंग एजंट आहे. एमसीक्यू लक्षात ठेवा, अल्सर हिलिंग एजंट. तो अल्सरवर एक बेस तयार करतो आणि ऍसिडचा कॉन्टॅक्ट अल्सर बरोबर होऊ देत नाही. सगळेच ड्रग अल्सर हिल करतात, बरोबर आहे. सगळेच सिमिटिडिन, रॅनिटिडिन किंवा प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स आहेत, सर्व अल्सर हिलिंग करण्यास मदत करतात. ओके, तर हे सुक्राल्फेट अल्सर प्रोटेक्टिव्ह एजंट आहे. ओके, जेलोसिल सगळ्यांनी ऐकलं असेल. ओके, जेलोसिल मध्ये अँटीऍसिड आहेत. तर अँटीऍसिड हा वर्ड आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटरला पण वापरतो, रॅनिटिडिनला पण वापरतो, पण तसं नाहीये. प्रोटॉन पंप इन्हिबिटर, रॅनिटिडिन हे वेगळ्या ग्रुपमध्ये येतात. अँटीऍसिड म्हणजे जे ऍसिडला न्यूट्रलाइज करणारे ड्रग आहे. ते ऍसिड सिक्रेशन कमी नाही करत, जे पण ऍसिड सिक्रेट झालेलं आहे त्याला न्यूट्रलाइज करतात. तर त्यामध्ये अँटीऍसिड्स येतात. मग त्यामध्ये जेलुसिल नावाचा ब्रँड नेम तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ह्या अँटीऍसिडचं कॉम्बिनेशन असतं. तर ते पण आपण पाहणार आहे. ओके, आता एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर विषयी माहिती आहे का तुम्हाला? कोणते ड्रग यूज करतात एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर? त्यामध्ये आपल्याला पायलोकिट यूज करतो आपण. त्यामध्ये 3 ड्रगचं कॉम्बिनेशन असतं. एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर म्हणजे हा एक ऑर्गॅनिझम इंड्यूस पेप्टिक अल्सर आहे. तर याच्यामध्ये एक तर ऍसिड सिक्रेशन कमी करण्यासाठी ड्रग यूज करणं गरजेचं आहे. त्यात आपण एक प्रोटॉन पंप इन्हिबिटर यूज करतो, आणि आपण त्याबरोबर 2 अँटीबायोटिक यूज करतो. तर असं 3 ड्रगचं कॉम्बिनेशन एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर साठी आपण यूज करतो. तर तुम्हाला एक्झाम मध्ये एच पायलोरी पेप्टिक अल्सरची रेजिमेन विचारली तर ते रेजिमेन माहित पाहिजे. प्रोटॉन पंप इन्हिबिटर आणि 2 अँटीबायोटिक कॉम्बिनेशन, कोणते प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स यूज केले जातात, कोणते अँटीबायोटिक यूज केले जातात, तर ते आपण नंतर पाहणारच आहोत. त्यामध्ये मग अमोक्झिसिलिन आहे, क्लॅरिथ्रोमायसिन आहे, मेट्रोनिडायझोल आहे, टिनिडायझोल आहे, ते आपण यूज करतो. तर एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सरच्या मॅनेजमेंटवर ही क्वेश्चन 2 मार्कला येऊ शकतो. ओके, पायलोकिट यूज केले तुम्ही एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर साठी ट्रीटमेंट? येस. ओके येस सर. ओके. तर आता हे सगळे ड्रग्स तुम्हाला माहिती आहे, फक्त आपल्याला फार्मॅकोलॉजिकल वेने ते डिस्कस करायचे आहे. एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर कोणत्या पॅटर्न मध्ये आपल्याला तो लिहिता आला पाहिजे. त्यांचे मेकॅनिझम, ऍडव्हर्स इफेक्ट विषयी आपण जाणून घेणार आहोत. ड्रग्स तुम्हाला माहित असल्यामुळे क्लासिफिकेशन तुम्हाला सोपं जाणार आहे. आता जे ड्रग्स यूज होतात ते तर तुम्हाला माहिती आहे, फक्त जे क्लासिफिकेशन मध्ये आहेत पण यूज होत नाही ते पण तुम्हाला माहित पाहिजे. ज्यामध्ये अँटीकोलिनर्जिक आहे, प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स आहेत, ते ऍसिड सिक्रेशन कमी करून ऍक्ट होतात, परंतु डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज होत नाही जास्त.
तर तेही माहित असणं गरजेचं आहे. तर चालू करूया आपण इंट्रोडक्शन पार्ट. तर मी स्टार्ट केलेला आहे. अल्सर मीन्स डिस्ट्रप्शन इन द इंटिग्रिटी ऑफ इपिथेलियल लाइनिंग. तुम्हाला दिसतंय ना, वर्ड फॉर्मॅट मधले हे आहे, दिसतंय ना स्क्रीनवर? Yes, sir. Yes, ओके yes. ओके. आता अल्सर म्हणजे डिस्ट्रप्शन इन द इंटिग्रिटी ऑफ इपिथेलियल लाइनिंग अँड पेप्टिक अल्सर अकर्स इन द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट विच इज एक्सपोज टू गॅस्ट्रिक ऍसिड अँड पेप्सिन. मग कोणत्या पार्ट मध्ये होतो? जो गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट गॅस्ट्रिक ऍसिड आणि पेप्सिनला एक्सपोज होतो त्या ठिकाणी पेप्टिक अल्सर होतो. तर दोन्ही अग्रेसिव्ह फॅक्टर आहे, गॅस्ट्रिक ऍसिड आणि पेप्सिन. तर स्टमक आणि डिओडिनम हे दोन साइट्स आहेत जिथं पेप्टिक अल्सर डेव्हलप होतो. स्टमक मध्ये जो पेप्टिक अल्सर होतो त्याला आपण गॅस्ट्रिक अल्सर म्हणतो. डिओडिनम मध्ये जो अल्सर होतो त्याला डिओडिनल अल्सर म्हणतो. म्हणजे पेप्टिक अल्सर मध्ये गॅस्ट्रिक अल्सर आहे, डिओडिनल अल्सर आहे. आता स्टमक मध्ये फंडस, बॉडी, पायलोरस असे वेगवेगळे पार्ट आहे स्टमकचे. जर स्ट्रक्चर अॅनाटॉमी पाहिलं तर पेप्टिक अल्सर हा पायलोरिक रिजनला गॅस्ट्रिक अल्सर मोस्ट कॉमन होतो. म्हणजे गॅस्ट्रिक अल्सरचं मोस्ट कॉमन साईट जी आहे ती पायलोरिक पार्ट ऑफ द स्टमक आहे. आणि डिओडिनम मध्ये फर्स्ट पार्ट ऑफ द डिओडिनम इज द कॉमनेस्ट साईट ऑफ डिओडिनल अल्सर. डिओडिनल अल्सर आणि गॅस्ट्रिक अल्सर मध्ये जर इन्सिडेंटचा विचार केला तर डिओडिनल अल्सर्स आर मोर कॉमन दॅन gastric ulcer. Also, the incidence is slightly more in male as compared to women. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर जर एजचा विचार केला तर जो डिओडिनल अल्सर आहे तो थोडा अर्ली एज आहे, एजला होतो 30 to 50 इयर्स मध्ये जास्त दिसून येतो. आणि गॅस्ट्रिक अल्सर हा 50 ते 70 वयामध्ये जास्त दिसून येतो. ज्यांचा ब्लड ग्रुप ओ आहे अशा लोकांमध्ये पेप्टिक अल्सरचे चान्सेस जास्त असतात. तर हे काही स्टॅटिस्टिकल गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत. ड्युडेनल अल्सरचं इन्सिडन्स जास्त आहे, मेल मध्ये जास्त इन्सिडन्स आहे फिमेल पेक्षा. ड्युडेनल अल्सरचं जे कॉमन एज आहे 30 ते 50 आहे, गॅस्ट्रिक अल्सरचं 50 ते 70 आहे. आणि ब्लड ग्रुप ओ पर्सन मध्ये पेप्टिक अल्सरचे चान्सेस जास्त असतात. तर काय फॅक्टर्स आहेत किंवा कोणते रिस्क फॅक्टर आहेत ज्यांनी पेप्टिक अल्सर होतो? तर यामध्ये ज्यावेळेस अग्रेसिव्ह फॅक्टर आणि डिफेन्सिव्ह फॅक्टर यामध्ये इम्बॅलन्स होतो, अग्रेसिव्ह फॅक्टर्स जास्त होतात डिफेन्सिव्ह फॅक्टर पेक्षा, त्यावेळेस पेप्टिक अल्सरची रिस्क वाढते. तर अग्रेसिव्ह फॅक्टर्स मध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. अग्रेसिव्ह फॅक्टर मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट इज गॅस्ट्रिक ऍसिड, पेप्सिन, त्यानंतर एच पायलोरी इन्फेक्शन आणि काही ड्रग्स ज्यामध्ये एनसेड कॉर्टिकोस्टेरॉइड येतात. हे सगळे अग्रेसिव्ह फॅक्टर आहे. ते जर जास्त झाले तर पेप्टिक अल्सर होतो. किंवा डिफेन्सिव्ह फॅक्टरची लेवल कमी झाली तर ही पेप्टिक अल्सर होऊ शकतो. त्यामध्ये डिफेन्सिव्ह फॅक्टर कोणते आहेत? जे पेप्टिक अल्सर प्रिव्हेंट करणारे फॅक्टर आहेत डिफेन्सिव्ह फॅक्टर. त्यामध्ये म्युकस सिक्रेशन आहे. त्यानंतर म्युकस सिक्रेशन किंवा सिंथेसिस साठी म्युकोजल ब्लड फ्लो चांगला असणं गरजेचं आहे. तर म्युकोजल ब्लड फ्लो म्युकस सिक्रेशन आहे. त्यानंतर बायकार्बोनेट सिक्रेशन, प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आर प्रोटेक्टिव्ह. ओके. त्यानंतर नायट्रिक ऑक्साईड, हे सगळे डिफेन्सिव्ह फॅक्टर आहे. तर डिफेन्सिव्ह फॅक्टर कमी झाले तरी अल्सरची रिस्क वाढते. म्हणजे इम्बॅलन्स बिटवीन अग्रेसिव्ह फॅक्टर अँड डिफेन्सिव्ह फॅक्टर. तर अग्रेसिव्ह फॅक्टर मध्ये ऍसिड, पेप्सिन, एच पायलोरी इन्फेक्शन, ड्रग्ज लाईक एनसेड, कॉर्टिकोस्टेरॉइड. डिफेन्सिव्ह फॅक्टर मध्ये बायकार्बोनेट सिक्रेशन, म्युकस सिक्रेशन, म्युकोजल ब्लड फ्लो, प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आणि नायट्रिक ऑक्साईड, हे सगळे डिफेन्सिव्ह फॅक्टर आहे. हे जर कमी झाले डिफेन्सिव्ह फॅक्टर तरीही पेप्टिक अल्सर होऊ शकतो. तर इम्बॅलन्स बिटवीन अग्रेसिव्ह अँड डिफेन्सिव्ह फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर पेप्टिक अल्सर. आता फार्मेकोलॉजी मध्ये हे जे मी डिस्कस करतो ते तुम्हाला लिहायची गरज नाही, परंतु मेडिसिनचा जर क्वेश्चन आला तर त्यामध्ये तुम्हाला इटिओलॉजी लिहिणं गरजेचं आहे. रिस्क फॅक्टर मध्ये कॉझिटिव्ह एजंट लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुमच्याशी हे सगळे फॅक्टर डिस्कस करत आहे. नेक्स्ट आहे झोलिंजर इलिसन सिंड्रोम. त्याला आपण गॅस्ट्रिक सिक्रेटिंग ट्युमर असंही म्हणतो, गॅस्ट्रिनोमा. आणि गॅस्ट्रिन हे ऍसिड सिक्रेशन करतं आणि त्यामुळे अल्सर होऊ शकतं. तर झोलिंजर इलिसन सिंड्रोम इज अनदर कॉज ऑफ पेप्टिक अल्सर. स्ट्रेस,
स्ट्रेस इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ पेप्टिक अल्सर. आणि नेक्स्ट जे फॅक्टर आहेत, हेड इंजुरी आणि बर्न. हेड इंजुरीच्या पेशंटला ही अल्सरची रिस्क असते, बर्न पेशंटमध्ये अल्सर होऊ शकतो. हेड इंजुरीमध्ये जे अल्सर होतं त्याला कुशिंग अल्सर म्हणतात, आणि बर्न मध्ये जे अल्सर होतं त्याला कर्लिंग अल्सर म्हणतात. तर नावं नाही लक्षात ठेवली तरी चालेल, फक्त बर्न, हेड इंजुरी एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तर हे झाले इटिओलॉजी, इम्बॅलन्स बिटवीन अग्रेसिव्ह अँड डिफेन्सिव्ह फॅक्टर, झोलिंजर इलिसन सिंड्रोम, त्यानंतर स्ट्रेस, बर्न आणि हेड इंजुरी. सिम्पटम्स अँड साईन ऑफ पेप्टिक अल्सर. काय सिम्पटम्स आणि साईन असू शकतात? तर पहिलं आहे ऍब्डोमिनल पेन. टिपिकल जे पेन आहे ते इपिगॅस्ट्रिक रिजन मध्ये होतं. डल, शार्प अँड बर्निंग पेन असतं. हंगर लाईक पेन, हर्ट बर्न पण म्हणतो आपण त्याला. ओके, तर पेन इन इपिगॅस्ट्रिक रिजन. त्या पेनची कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहित पाहिजे, डल, शार्प आणि बर्निंग टाईप पेन आहे. ओके, त्यानंतर रिलेशनशिप विथ फूड. आता गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडिनल अल्सरचं फूड बरोबर काय रिलेशन आहे? तर फूड वर्सन गॅस्ट्रिक अल्सर, म्हणजे जे पेन होतं आहे गॅस्ट्रिक अल्सरच्या पेशंटमध्ये फूड दिलं तर फूड गॅस्ट्रिक अल्सर ॲग्रिवेट करतं, ते पेन ॲग्रिवेट करतं, सिमटम्स ॲग्रिवेट करतं. परंतु डिओडिनल अल्सरच्या पेशंटमध्ये फूड दिल्यानंतर सिमटम्स रिलीव्ह होतात. तर दोन्ही गॅस्ट्रिक आणि डिओडिनल अल्सर मध्ये हा डिफरन्स आहे. ब्लोटिंग, ॲब्डोमिनल फुलनेस, नॉशिया किंवा काही वेळेस वॉमिटिंग होऊ शकतं. तर ब्लोटिंग, पोट फुलल्यासारखं वाटतं. ओके, ढेकर येणं. ओके, ॲब्डोमिनल फुलनेस, नॉशिया, वॉमिटिंग, हे काही मॅनिफेस्टेशन आहे. कधी कधी हिमॅटिमेसिसही ह्या पेप्टिक अल्सरच्या पेशंटमध्ये दिसतं. अल्सर झाल्यामुळं तिथं लोकल ब्लिडिंग होतं आणि जी उलटी होते त्यातून ते रक्त बाहेर पडतं, त्याला हिमॅटिमॅसिस असं म्हणतो. आणि काही वेळेस मुख्यतः डिओडिनल अल्सरमध्ये जे ब्लिडिंग झालेलं असतं अल्सर मधलं, ते कधी कधी शौचामार्फत बाहेर पडतं, त्याला आपण मलिना असं म्हणतो. तर हिमॅटिमेसिस आणि मलिना हे काही म्हणजे सिमटम्स काही पेशंटमध्ये दिसून येतात. तर हे झाले पेप्टिक अल्सरचे साइन्स अँड सिमटम्स. तर कॅरेक्टरी इपिगॅस्ट्रिक पेन आहे, डल शार्प पेन असतं, बर्न लाईक पेन असतं, बर्निंग सेन्सेशन सारखं, हर्ट बर्न आपण म्हणतो त्याला. आणि फूड गॅस्ट्रिक अल्सर ॲग्रिवेट करतं, फूड ड्युडेनल अल्सर रिलीव्ह करतं. सिमटम्स ब्लोटिंग, ॲब्डोमिनल फुलनेस, नॉशिया, वॉमिटिंग, हिमॅटिमेसिस आणि मलिना. आता पेप्टिक अल्सर ट्रीट नाही केला, तसंच पेप्टिक अल्सर लॉंग टर्म तसंच पेशंटमध्ये, अनट्रीटेड पेशंटमध्ये काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात? तर ब्लिडिंगची रिस्क वाढते अल्सर थ्रू, तो अल्सर परफोरेट होऊ शकतो. त्यानंतर पायलोरिक रिजनचा जो अल्सर झालेला आहे तिथं स्ट्रिक्चर फॉर्मेशन होऊन स्टेनोसिस होऊ शकतं. आणि काही पेशंटमध्ये मॅलिग्नन्सीची रिस्क पण वाढते. म्हणजे दीज आर द कॉम्प्लिकेशन्स ऑफ पेप्टिक अल्सर इफ इट रिमेन्स अनट्रीटेड. ब्लिडिंग, परफोरेशन, पायलोरिक स्टेनोसिस आणि मॅलिग्नन्सी हे पेप्टिक अल्सरचे कॉम्प्लिकेशन्स आहे. त्यामुळं अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर इथपर्यंत जो पार्ट आहे आतापर्यंत डिस्कस केला, हा मेडिसिन पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये लिहिण्यासाठी हे पार्ट लागतो म्हणून मी इथं डिस्कस केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मेजॉरिटी ड्रग जे आहे ते आपली नॉर्मल फिजिओलॉजी अल्टर करून ऍक्ट होतात. त्यामुळं ऍसिड सिक्रेशन कमी करणारे ड्रग किंवा ऍसिड म्हणजे पेप्टिक अल्सर मध्ये जे उपयुक्त ड्रग आहेत ते जी नॉर्मल फिजिओलॉजी आहे ऍसिड सिक्रेशनची ते अल्टर करून ऍक्ट होणार आहे. त्यामुळे फिजिओलॉजी पार्ट ऑफ ऍसिड सिक्रेशन फार महत्वाचं आहे, ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, ऑलरेडी मी एएनएस मध्ये हा पार्ट काही प्रमाणात डिस्कस केलेला आहे. मी तुम्हाला ब्रीफ मध्ये तो डिस्कस करत आहे. यामध्ये काय आहे की आपण पाहणार आहोत की ऍसिड सिक्रेशन कसं होतं. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की ऍसिड सिक्रेशन करणाऱ्या सेल कोणत्या आहेत? तर परायटल सेल जे आहे, ओके, ते ऍसिड सिक्रेट करतात. कोणत्या सेल ऍसिड सिक्रेट करतात? परायटल सेल. ओके, तर ही परायटल सेल मी हायलाइट करतोय रेड यांनी पेननी.
ही परायटल सेल आहे आणि हे ऍसिड सिक्रेशन करते. जे फायनल स्टेप आहे ऍसिड सिक्रेशनचे, वेगवेगळे स्टिम्युलस आहे परायटल सेलला जे ऍसिड सिक्रेशन करण्यास मदत करतात. आणि फायनल स्टेप जी ऍसिड सिक्रेशनची आहे त्यामध्ये प्रोटॉन पंपचा रोल आहे. तर हे जे साईट आहे हिला आपण बेसोलॅटरल साईट म्हणतो. आणि ही जी साईट आहे मी आता एरो करत आहे ती ल्युमिनल साईट आहे. आणि पॅरेटल सेल कॅनिलिक्युलाय किंवा ल्युमिनल साईटला ओके H+K+ एटीपेज पंप असतो. H+K+ एटीपेज पंप, त्याला आपण प्रोटॉन पंप असं म्हणतो. आणि हा प्रोटॉन पंप H+ सिक्रिट करतो आणि हे H+ ल्युमेन मध्ये क्लोराईडशी कंबाईन होऊन HCl बनतं. तर दिस इज द फायनल स्टेप फॉर ऍसिड सिक्रेशन. Okay, activation of proton pump, and through proton pump there is release of H plus. That H plus combined with chlorides and it results in formation of acid in the lumen. तर हे प्रोटॉन पंप ला दुसरं नाव आहे H+K+ एटीपेज पंप. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता हे ऍसिड सिक्रेशन कसं होतं, हा प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होऊन H+ आयन कसे रिलीज होतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. दुसरे सेल जे स्टमक मध्ये असतात त्याला आपण एंटरोक्रोमॅफाइन लाईक सेल म्हणतो. एंटरोक्रोमॅफाइन लाईक सेल. आणि ते हिस्टामाइन नावाचं केमिकल रिलीज करतात. काय रिलीज करतात? हिस्टामाइन. ओके, आणि हा हिस्टामाइन ऍसिड सिक्रेशन करतो. कसा करतो? परायटल सेलवर H2 रिसेप्टर असतात आणि हे H2 रिसेप्टर हिस्टामाइन ऍक्टिव्हेट करतो आणि त्याद्वारे प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेशन होतं आणि ऍसिड सिक्रेशन होतं. कसं होतं? H2 रिसेप्टर हे GS टाईप रिसेप्टर आहे. म्हणजे हे रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं परायटल सेल मध्ये कसली लेवल वाढेल? सायक्लिक EMP. सायक्लिक एएमपी. मग हे H2 रिसेप्टर हिस्टामाइनने ऍक्टिव्हेट झाल्यावर सायक्लिक एएमपी ची लेवल वाढते. आणि हा सायक्लिक एएमपी प्रोटीन कायनेज ए वाढवतो आणि प्रोटीन कायनेज ए प्रोटॉन पंपला ऍक्टिव्हेट करतात आणि ऍसिड सिक्रेशन होतं. म्हणजे हिस्टामाइन इन्क्रीजेस ऍसिड सिक्रेशन किंवा H+ सिक्रेशन आपण म्हणू शकतो फ्रॉम प्रोटॉन पंप by acting through H2 receptor present on the parietal cell. Histamine acts on the H2 receptor. H2 receptor located on the basolateral site of parietal cell. Due to activation of H2 receptor, there is increased cyclic AMP. There is activation of protein kinase A, and this protein kinase A responsible for H+ release through proton pump. तर हे हिस्टामाइन इंड्यूस ऍसिड सिक्रेशन झालं. बरोबर आहे? ओके, त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ऍसिटिल कोलिन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ऍसिड सिक्रेशन. आपण पाहिलं होतं ऍसिटिल कोलिन 5 टाईपचे सिक्रेशन करतो. बरोबर आहे? लॅक्रिमेशन, सॅलायवेशन, ट्रक्योब्रोंकल सिक्रेशन, ओके, स्वेटिंग आणि गॅस्ट्रिक सिक्रेशन. हे आपण पाहिलेलं आहे जनरल फार्मॅक मध्ये. आणि ऍसिटिल कोलिन ऍसिड सिक्रेशन कसं करतो? बाय ऍक्टिंग ऑन मस्कुरेनिक रिसेप्टर. आता आपण डिटेल मध्ये ऍसिटिल कोलिन कसं ऍसिड सिक्रेट करतो ते मी सांगणार आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इथपर्यंत पाठ आता लक्षात आलेला आहे. व्हॅगस जी नर्व आहे ती आपल्या स्टमकला सप्लाय करते. दिस इज ए पॅरासिम्पॅथेटिक नर्व. सो इट रिलीजेस ऍसिटिल कोलिन. आता परायटल सेल आणि एंटरोक्रोमाफाइन सेल दोघांवर मस्कुरेनिक रिसेप्टर प्रेझेंट असतात. कोणते असतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर परायटल सेलवर M3 रिसेप्टर प्रेझेंट असतात. कोणते? M3. ओके, आणि एंटरोक्रोमॅफाइन सेलवर M1 रिसेप्टर प्रेझेंट असतात. आणि व्हॅगस मधून जे ऍसिटिल कोलिन रिलीज होतं हे ह्या रिसेप्टरवर ऍक्ट होतं आणि ऍसिड सिक्रेशन होतं. कसं होतं? आता पहा, हा ऍसिटिल कोलिन व्हॅगस नर्व मधून रिलीज झाल्यावर डायरेक्ट परायटल सेलवर ऍक्ट होईल M3 रिसेप्टरने. ओके, M3 कोणत्या टाईपचे आहेत? M1 आणि M3. जी प्रोटीन मध्ये कोणत्या टाईपचे M1, M2, M3 आठवत आहे? GS. नाही. नाही जी Yes, yes, very good. M1 is GQ type, M3 is GQ type, आणि M2 is
जी आहे. GI टाईप. ओके, तर हे GQ टाईप आहे. ओके, तर हे GQ टाईप आहे. ओके, आणि हे रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं पण IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होईल. फॉस्फोलायपेज सी IP3 डायसिल ग्लिसरॉल, तो कॅल्शियमची लेवल वाढवेल, कॅल्शियम प्रोटीन कायनेस सी वाढवेल, आणि त्याच्यामुळं प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होऊन ऍसिड सिक्रेशन होईल. थोडक्यात काय, M3 receptor present on the parietal cell at basolateral cell. Acetylcholine acts on M3 receptor and responsible for proton pump activation and acid release. So this is a direct action of acetylcholine on M3 receptor present on parietal cell. कारण parietal cell हे acid secrete करताय, मग parietal cell वर acetylcholine M3 receptor through act होऊन ऍसिड रिलीज करतो. तर इथं डायरेक्ट ऍसिटिलकोलिन M3 रिसेप्टर जे परायटल सेलवरचे त्यावर ऍक्ट होतो. आणि थोडक्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, ऍसिटिलकोलिन रिस्पॉन्सिबल फॉर ऍसिड सिक्रिशन बाय ऍक्टिंग ऑन M3 रिसेप्टर प्रेझेंट ऑन परायटल सेल. इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, बाकी पुढची प्रोसेस नाही लक्षात ठेवली तरी चालेल. दुसरी एक इनडायरेक्ट मेकॅनिझम आहे, ऍसिटिलकोलिन एंटरोक्रोमाफाईन सेलवरच्या M1 रिसेप्टरवरही ऍक्ट होतो. M1 GQ टाईप आहे. ओके, ते काय करतील, सेलवर एक्साइटरी इफेक्ट करून एंटरोक्रोमॅफाईन सेलमधून हिस्टामाइनचे रिलीज करतील, आणि हा हिस्टामाइन देन H2 रिसेप्टर जे परायटल सेलवर आहे त्यावर ऍक्ट होऊन ऍसिड सिक्रेशन करेल. तर ऍसिटिल कोलिन M1 रिसेप्टर थ्रू जे ऍसिड सिक्रेट करतो ती इनडायरेक्ट ऍक्शन आहे. म्हणजे ऍसिटिल कोलिन M1 रिसेप्टरवर ऍक्ट होईल एंटरोक्रोमॅफाईन सेलच्या, हिस्टामाइन रिलीज होईल, हिस्टामाइन जाऊन H2 रिसेप्टर परायटल सेलवर जे आहे त्यावर ऍक्ट होईल, आणि H2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर ऍसिड सिक्रेट होईल. तर ही ऍसिटिल कोलिनचं ऍसिड सिक्रेटरी कसं होतं ते आहे. मग तुम्हाला यामधून दोन ग्रुप इथं क्लिअर झालेत. एक म्हणजे H2 अँटागोनिस्ट कसे ऍक्ट होतील ते तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. हिस्टामाइन इंड्यूस ऍसिड सिक्रेशन कमी होईल, आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग पण ऍसिड सिक्रेशन कमी करतील बाय ब्लॉकिंग M1 आणि M3 रिसेप्टर. M3 रिसेप्टर ब्लॉक केले तर डायरेक्ट ऍसिड सिक्रेशन पाथवे ब्लॉक होईल. M1 रिसेप्टर ब्लॉक झाले तर इनडायरेक्ट ऍसिड सिक्रेशन पाथवे ब्लॉक होईल आणि ऍसिड सिक्रेशन कमी होईल. ओके, आता नेक्स्ट जे आहे, अजून कोणते फॅक्टर ऍसिड सिक्रेशन करतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, गॅस्ट्रिन. गॅस्ट्रिन जो आहे, ओके, हे जी सेल असतात त्यापासून गॅस्ट्रिन रिलीज होतो, आणि हा गॅस्ट्रिन परायटल सेलवर गॅस्ट्रिन रिसेप्टर असतात. ओके, ते पण GQ टाईप आहेत, आणि ते गॅस्ट्रिन रिसेप्टर ही कॅल्शियमची लेवल वाढून प्रोटीन कायनेसची ऍक्टिव्हेट करून प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट करतात आणि ऍसिड सिक्रेशन होतात. म्हणजे गॅस्ट्रिन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ऍसिड सिक्रेशन. गॅस्ट्रिन सिक्रेट ऍसिड बाय ऍक्टिंग थ्रू गॅस्ट्रिन रिसेप्टर प्रेझेंट ऑन परायटल सेल. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर हिस्टामाइन, असिटिलकोलिन, गॅस्ट्रिन, these chemicals responsible for release of acid from the parietal cell. ओके, त्यानंतर पॅन्क्रियाज मध्ये जे डी सेल असतात, डी आपण पाहिले पॅन्क्रियाज मध्ये अल्फा सेल बीटा सेल असतात. अल्फा सेल ग्लुकागॉन रिलीज करतं, बीटा सेल इन्सुलिन रिलीज करतं. तसं डेल्टा सेल डी सेल असतात त्या सोमॅटोस्टॅटिन रिलीज करतात. काय रिलीज करतात? सोमॅटोस्टॅटिन. आणि सोमॅटोस्टॅटिन has inhibitory effect on acid secretion. Somatostatin has inhibitory effect on acid secretion. Somatostatin कसं acid secretion कमी करतो? Somatostatin acts on the enterochromaffine cell through somatostatin receptor, and this somatostatin inhibit release of histamine, and due to that histamine action on H2 receptor present on parietal cell will not occur and acid secretion is inhibited. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, somatostatin has inhibitory effect on acid secretion. ओके, इनहिबिटरी इफेक्ट. ओके, तर ते एक पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. तर थोडक्यात आपण पाहिलं ऍसिड सिक्रेशन कसं होतं. म्हणजे हिस्टामाइन इंड्यूस ऍसिड सिक्रेशन आपण पाहिलं, ऍसिटिलकोलिन इंड्यूस ऍसिड सिक्रेशन आपण पाहिलं, गॅस्ट्रिन इंड्यूस ऍसिड सिक्रेशन आपण पाहिलं. बरोबर आहे? ठीक आहे. आणि जे ऍसिड सिक्रेट होतं, प्रोटॉन पंप मधून H+ रिलीज होतात, आणि पोटॅशियम क्लोराईड हा जो सिम्पोर्ट आहे, एस म्हणजे सिम्पोर्ट, त्यापासून क्लोराईड रिलीज होतो. H+ आणि क्लोराईड स्टमक मध्ये कंबाईन होऊन HCl बनतं. आता
HCl जो आहे तो स्टमक मध्ये पेप्सिनोजनचं कन्व्हर्जन पेप्सिन मध्ये करण्यास मदत करतो. HCl तर गॅस्ट्रिक इरोजन करणारच आहे, परंतु जे पेप्सिन बनतं तर पेप्सिन ही म्युकोजल ब्रेकडाऊन करतं आणि अल्सर होण्यास मदत करतं. म्हणजे HCl आणि पेप्सिन दोन्ही अग्रेसिव्ह फॅक्टर आहे अल्सर प्रोडक्शनसाठी. आता पेप्टिक अल्सर मध्ये कोणते ड्रग उपयुक्त राहू शकतात? तर H2 अँटॅगोनिस्ट उपयुक्त राहू शकतात. M1 आणि M3 ब्लॉकर म्हणजे त्याला आपण अँटीकोलिनर्जिक असं म्हणतो, ते उपयुक्त राहू शकतात. बरोबर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. गॅस्ट्रिन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट आता ते यूज होत नाही मार्केटमध्ये, नाही आपण म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिस म्हणजे मध्ये आपण यूज करत नाही, पण गॅस्ट्रिन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट पण उपयुक्त राहू शकतात. आणि अल्टिमेटली हे जे स्टिम्युलस आहेत म्हणजे ऍसिटिल कोलिन असू द्या, हिस्टॅमिन असू द्या, गॅस्ट्रिन असू द्या, ते परायटल सेलला ऍक्टिव्हेट करतात आणि शेवटी कोणता पंप ऍक्टिव्हेट करतात? प्रोटॉन पंप. प्रोटॉन पंप ब्लॉक करणारे ड्रग पण आपण यूज केले तर कोणत्याही ऍसिड सिक्रिशन पाथवेनी शेवटी प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होत आहे. म्हणजे ऍसिटिल कोलिन असू द्या, हिस्टॅमिन असू द्या, गॅस्ट्रिन असू द्या, कोणताही केमिकल असू द्या, तो परायटल सेलला ऍक्टिव्हेट केल्यावर शेवटी प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होतो आणि H+ रिलीज होतो. मग आपण जर प्रोटॉन पंप इनहिबिट करणारे ड्रग दिले तर कोणत्याही रिस्क फॅक्टर असो, कोणताही केमिकल इंड्यूस पेप्टिकल ऍसिड सिक्रेशन जे आहे ते ब्लॉक होणार आहे. म्हणजे कम्प्लीट जो ऍसिड सिक्रेशन इनहिबिशन इफेक्ट जो आहे तो प्रोटॉन पंप इनहिबिटरने येतो, त्यामुळे ते जास्त कॉमनली यूज होतात ड्रग. तर प्रोटॉन पंप इनहिबिटर म्हणजे H+K+ ATPase इनहिबिटर ते पण आपण पेप्टिक अल्सर मध्ये यूज करू शकतो. ओके. सोमॅटोस्टॅटिन अनालॉग. सोमॅटोस्टॅटिन अनालॉग्स पण यूज करू शकतो, परंतु डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये एवढे यूज होत नाही. ओके. सोमॅटोस्टॅटिन अनालॉग्स पण यूज करू शकतो. अजून एक आहे जे प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आहेत. ओके. प्रोस्टॅग्लॅन्डिन्स मी तुम्हाला सांगितलं प्रोस्टॅग्लॅन्डिन हे प्रोटेक्टिव्ह आहे, ते अल्सर प्रिव्हेंट करतात. बरोबर आहे, प्रोस्टॅग्लॅन्डिन. ओके. आता आपल्या स्टमक मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस होते, त्यासाठी कॉक्स एन्झाईम लागतं, सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम. कॉक्स 1 एन्झाईम लागतं. कॉक्स एन्झाईमचे दोन टाईप आहे, कॉक्स 1 कॉक्स 2. रिसेंटली कॉक्स 3 पण आता माहीत झालेला आहे. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस जी स्टमक मध्ये होती ती कॉक्स एन्झाईमने होती, त्याला सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम म्हणतात. आपण ऑटोकॉइड्स मध्ये ते पाहणार आहोत नंतर. फक्त आता तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की प्रोस्टॅग्लॅन्डिन जे आहेत स्टमक मध्ये तयार होणारे हे कॉक्स एन्झाईमने तयार होतात. त्यातमध्ये कोणता कॉक्स 1 एन्झाईम. कॉक्स 1 एन्झाईमने ते प्रोस्टॅग्लॅन्डिन तयार होतात. ओके. आणि हे प्रोस्टॅग्लॅन्डिन अल्सर प्रिव्हेंट करतात. कसे करतात? प्रोस्टॅग्लॅन्डिन इनहिबिट ऍडिनिलिन सायक्लेज एन्झाईम. ऍडिनिलिन सायक्लेज एन्झाईम इनहिबिट झालं तर काय तयार नाही होणार? सायक्लिक एएमपी. सायक्लिक एएमपी तयार होणार नाही. सायक्लिक एएमपी तयार झाला नाही तर मग प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होणार नाही आणि ऍसिड सिक्रेशन होणार नाही. म्हणजे प्रोस्टॅग्लॅन्डिनची एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम काय आहे, ते ऍसिड सिक्रेशन काय करतात? कमी करतात. प्रोस्टॅग्लॅन्डिन ऍसिड सिक्रेशन काय करतात? कमी करतात. कोणता एन्झाईम इनहिबिट करतात? ते ऍडिनिलिन सायक्लेज. सायक्लिक. प्रोस्टॅग्लॅन्डिन रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि ऍडिनिलिन सायक्लेज एन्झाईम इनहिबिट होतं आणि सायक्लिक एएमपी ची लेवल कमी होते. म्हणजे अल्सर प्रोटेक्टिव्ह म्हणून त्याचा रोल आहे प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये. आणि हे स्टमक मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन आपले तयार होतात, रिलीज होतात, अल्सर प्रिव्हेंट करण्यासाठी महत्वाचे आहेत. बरोबर आहे. आणि त्यांच्यासाठी कोणता एन्झाईम लागतो सिंथेसिस साठी? सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम. कॉक्स सायक्लो. 1 त्याचा शॉर्ट फॉर्म आहे कॉक्स 1 एन्झाईम लागतं. ओके. ठीक आहे. कॉक्स 2 एन्झाईम ची गरज नसते. कॉक्स 2 एन्झाईम ची गरज नसते. प्रोस्टॅग्लॅन्डिन स्टमक मध्ये सिंथेसाइज व्हायला कॉक्स 1 एन्झाईम ची गरज असते. ओके. आता तुम्हाला मी सांगितले की नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग जे आहेत ते पेप्टिक अल्सर लॉंग टर्म यूज केले तर इंड्यूस करतात. कसे करतात? एनसेड
रिस्पॉन्सिबल फॉर प्रोस्टॅग्लॅन्डिन COX-1 inhibition. इनहिबिशन. एनसेड्स प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस इनहिबिट करतात. मग ते काही एनसेड असे आहेत ते COX-1 इनहिबिट करतात, COX-2 इनहिबिट करतात, त्यांना नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर म्हणतात. आणि COX-1 इनहिबिट झाल्यामुळं प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस कमी होते, प्रोटेक्टिव्ह फॅक्टर कमी होतो, आणि प्रोटेक्टिव्ह फॅक्टर स्टमक मधला कमी झाला तर अल्सरची रिस्क वाढते, ऍसिड सिक्रेशन वाढेल, पेप्टिक अल्सर होऊ शकतो. बरोबर आहे. तर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, these are the drugs may responsible for peptic ulceration if we use this NSAID for long period, because these drugs inhibit prostaglandin synthesis by inhibiting which enzyme? COX-1 in the stomach. Okay. आता यामध्ये नवीन जे कॉक्स एनसेड्स आलेले आहेत त्यांच्याबरोबर पेप्टिक अल्सरची रिस्क कमी आहे. COX-2 inhibitor. ते कोणते आहेत तुम्हाला सर्वांना माहित आहे, ते Etericoxib. करेक्ट, ते सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर आहे. सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर ते फक्त COX-2 एन्झाईम इनहिबिट करतात. स्टमक मधला COX-1 इनहिबिट नाही होणार, प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस एफेक्ट नाही होणार. तर सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर जे आहेत ते पेन, फ्युअर, इन्फ्लामेशन मध्ये आपण यूज करतो. तर सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर कॉक्सिब ग्रुप, सेलिकॉक्सिब, इटरोकॉक्सिब, हे ड्रग आपण पेन कमी करण्यासाठी, जे मुख्यतः इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी, फ्युअर मध्ये ते उपयुक्त आहे. तर सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर आपण यूज केले तर त्याबरोबर पेप्टिक अल्सरची रिस्क कमी आहे ऍज कम्पेअर टू नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर, नॉन सिलेक्टिव्ह एनसेड्स. मग त्यामध्ये वेगवेगळे ड्रग येतात. ओके, बाकीचे एनसेड्स येतात. ओके, ऍसिक्लोफेनॅक, डायक्लोफेनॅक आहेत, नंतर आयबुप्रोफेन आहे, कीटोप्रोफेन आहे. तर त्यांच्याबरोबर एनसेडची पण सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर बरोबर पेप्टिक अल्सरची रिस्क कमी आहे. म्हणून ज्या पेशंटला हिस्ट्री ऑफ पेप्टिक अल्सर आहे अशा पेशंटमध्ये एनसेड यूज करायचे असेल तर तुम्ही सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर यूज करा. तर थोडक्यात काय, जे प्रोटेक्टिव्ह प्रोस्टॅग्लॅन्डिन स्टमक मध्ये आहे त्याच्या सिंथेसिससाठी COX-1 एन्झाईम लागतो, ते तुम्हाला माहित पाहिजे. COX-2 एन्झाईमची गरज नसते. ओके, आणि एनसेड्स पेप्टिक अल्सर डेव्हलप करू शकतं किंवा साईड इफेक्ट त्यांचा आहे एनसेडचा ते पण तुम्हाला कळलेलं आहे. कोणते एनसेड्स पेप्टिक अल्सर कमी रिस्क कमी आहे कोणत्या एनसेड बरोबर ते पण तुम्हाला आता समजलेलं आहे. तर फिजिओलॉजी बरोबर आपण थोडं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन पण डिस्कस केलंय. आलंय लक्षात तुमच्या? बेसिक थोडं ओरिएंटेशन आलंय. ओके, आता लॉंग क्वेश्चन मध्ये तुम्हाला कोणते कोणते ड्रग्ज येऊ शकतात ते आपण पाहणार आहे. पहिला म्हणजे क्लासिफिकेशन तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तुम्हाला क्लासिफिकेशन माहित पाहिजे. तर क्लासिफिकेशन मध्ये 4 ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक म्हणजे परायटल सेल मधून ऍसिड सिक्रेट कमी करणारे ड्रग, ऍसिड सिक्रेशन कमी करणारे ड्रग. ओके, दुसरा ग्रुप असा आहे की जो ऍसिड सिक्रेट झालाय त्याला न्यूट्रलाइज करणारे ड्रग. ओके, तिसरा असा आहे की जे ड्रग अल्सरवर एक लेअर तयार करतील आणि ऍसिडचा कॉन्टॅक्ट अल्सर बरोबर होऊ देणार नाही, त्याला म्युकोजल प्रोटेक्टिव्ह किंवा अल्सर प्रोटेक्टिव्ह ड्रग म्हणतात. आणि चौथा ग्रुप H. पायलोरी इंडेक्स पेप्टिक अल्सर मध्ये कोणते ड्रग इफेक्टिव्ह आहे. म्हणजे हे क्लासिफिकेशन आपण 4 ग्रुप मध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके, हे 4 ग्रुप तुम्हाला लक्षात आले. ऍसिड सिक्रेशन कमी करणारे ड्रग, ऍसिड न्यूट्रलाइज करणारे ड्रग, हे दोन्ही ग्रुप वेगळे आहेत. ऍसिड सिक्रेशन कमी करणारे वेगळे, ऍसिड न्यूट्रलाइज करणारे वेगळे. म्हणजे ऍसिड न्यूट्रलाइज करणारे ड्रग ऍसिड सिक्रेशन कमी नाही करत, जे ऍसिड रिलीज झालेलं आहे त्याला न्यूट्रलाइज करतात, त्यामध्ये अँटीऍसिड्स येतात, जेलुसेल सारखे ड्रग. अल्सर प्रोटेक्टिव्ह ड्रग तिसरा ग्रुप. ओके, त्यालाच म्युकोजल प्रोटेक्टिव्ह ड्रग पण असं म्हणतात. आणि चौथा H. पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सरच्या मॅनेजमेंट मध्ये अँटी H. पायलोरी ड्रग. हे 4 ग्रुप आहेत. त्यातला पहिला ग्रुप जे ऍसिड सिक्रेशन कमी करणारे ड्रग आहेत, त्यामध्ये 4 ग्रुप आहेत. ऍसिड सिक्रेशन कमी करणारे ड्रग, H2 अँटागोनिस्ट, प्रोटॉन पंप इनहिबिटर, अँटीकोलिनर्जिक. आणि मी तुम्हाला सांगितलं प्रोस्टॅग्लॅन्डिन आपल्या शरीरात जे रिलीज होतं त्यांचा प्रोटेक्टिव्ह रोल आहे, ते ऍसिड सिक्रेशन कमी करतात आणि पेप्टिक अल्सर होऊ देत नाही.
तर तसे प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स पण मार्केटमध्ये आहे जे प्रोस्टॅग्लॅन्डिन सारखे ऍक्ट होतात. असे ड्रग जे प्रोस्टॅग्लॅन्डिन सारखे ऍक्ट होतात त्याला प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स म्हणतात. हे 4 ग्रुप ऍसिड सिक्रेशन कमी करतात. तर ऍसिड सिक्रेशन कमी करणाऱ्या ड्रग मध्ये 4 ग्रुप आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. H2 अँटागोनिस्ट, प्रोटॉन पंप इनिबिटर, अँटीकोलिनर्जिक, प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स. ओके. आता H2 अँटागोनिस्ट, आता हे ड्रग्स तुम्हाला सर्वांना माहित आहे पहिल्या 2 ग्रुपचे, ते तुम्ही लिहू शकता. फक्त कधी काय काय होतं, H2 अँटागोनिस्ट विचारलं तर कधी H1 अँटागोनिस्ट लिहिलं जातं, H1 अँटागोनिस्ट विचारलं तर कधी H2 अँटागोनिस्ट लिहिलं जातं क्वेश्चन आन्सर मध्ये. ते नाही झालं पाहिजे. H2 अँटागोनिस्ट मध्ये काय एक्झाम्पल आहे, सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, रोक्झाटिडिन, लोक्झाटिडिन. यामध्ये तुम्हाला रॅनिटिडिन, फॅमोटिडिन सर्वांनाच माहिती आहे. रॅनटॅक 150, टॉपस्पीड 2040 हे सगळे माहित आहे. सिमिटिडिन आता कोणी यूज करत नाही कारण त्याचे साईड इफेक्ट आहेत. तर सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, रोक्झाटिडिन, लोक्झाटिडिन हे H2 अँटागोनिस्ट आहेत. ओके. H1 अँटागोनिस्टचे एक्झाम्पल वेगळे आहेत. त्यात सेट्रिझिन, लिव्होसेट्रिझिन, ओके. त्यानंतर प्रोमिथॅझिन, क्लोरफेनिरॅमाइन, मॅलिएट आहे. ओके. तर ते आपण नंतर पाहणार आहोत. तर H2 अँटागोनिस्ट मध्ये सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, रोक्झाटिडिन, लोक्झाटिडिन आहे. जो ग्रुप डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये खूप कॉमनली यूज होतो तो आहे प्रोटॉन पंप इनिबिटर. त्यालाच आपण H+K+ एटीपीज इनिबिटर म्हणतो. त्यामध्ये ओमिप्रॅझॉल, पॅन्टीप्रॅझॉल, रॅबिप्रॅझॉल, लॅन्सोप्रॅझॉल, इसोमिप्रॅझॉल हे ड्रग येतात. आता जे ड्रग ऍसिड सिक्रेशन कमी करतात परंतु इतके कॉमनली यूज होत नाही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये, पण क्लासिफिकेशन मध्ये तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहेत ते आहेत अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स. अँटीकोलिनर्जिक ड्रग मध्ये क्लासिफिकेशन जे आपण एएनएस मध्ये पाहिलं त्यात हे ड्रग आलेले आहेत. ते आहेत प्रोपॅनथिलिन, ऑक्सिफिनोनियम, पायरेन्झिपाइन, टेलिन्झिपाइन. तर प्रोपॅनथिलिन, ऑक्सिफिनोनियम हे M1 M3 दोन्ही रिसेप्टर ब्लॉक करतात. पायरेन्झिपाइन, टेलिन्झिपाइन हे सिलेक्टिव्ह M1 ब्लॉकर आहेत. सिलेक्टिव्ह M1 ब्लॉकर. प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स आपण अजून एका ठिकाणी पाहिलं होतं. आता आपण परत एकदा दुसऱ्यांदा पाहतोय. प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स मध्ये मिझोप्रोस्टॉल, एनप्रोस्टिल आणि रायोप्रोस्टिल ड्रग आहे. मिझोप्रोस्टॉल, एनप्रोस्टिल, रायोप्रोस्टिल. ओके. मिझोप्रोस्टॉल, एनप्रोस्टिल, रायोप्रोस्टिल. ग्लाउकोमा मध्ये कोणते प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स आपण पाहिले होते, आठवत आहे? ग्लाउकोमा, लॅटेनोप्रोस्ट, येस, लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, लिनोप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट. ते तुम्हाला Bematoprost. म्हणजे प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स वर शॉर्ट नोट आली तर वेगवेगळे प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स तुम्हाला माहित पाहिजे कुठे यूज होतो. ते लेक्चर आहे एक प्रोस्टॅग्लॅन्डिनचं, त्याच्यात आपलं होणार आहे. फक्त आता आपल्याला इथं लक्षात ठेवायचं की प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स ग्लाउकोमा मध्ये जे यूज करतात ते आहेत प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा अॅनालॉग्स. ओके. लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट हे ड्रग आहेत. ओके. आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स जे पेप्टिक अल्सर मध्ये यूज करतात त्यामध्ये मिझोप्रोस्टॉल आहेत, प्रोस्टॅग्लॅन्डिन E1 अॅनालॉग्स, एनप्रोस्टिल, रायोप्रोस्टिल हे प्रोस्टॅग्लॅन्डिन E2 अॅनालॉग्स आहेत. हे पण आपण यूज करू शकतो पण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज होत नाही ड्यू टू सम ड्रॉबॅक्स ऑफ प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स. ऍसिड न्यूट्रलायझिंग मध्ये अँटीऍसिड येतात. जेलोसिल नावाचा ड्रग माहित आहे तुम्हाला. त्याचे फक्त फार्मेकोलॉजिकल कॉम्पोनंट कोणते आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. तर ऍसिड न्यूट्रलायझिंग, Aluminum hydroxide. येस येस. तर ऍसिड न्यूट्रलायझिंग मध्ये 2 आहेत, नॉन सिस्टेमिक अँटीऍसिड आणि सिस्टेमिक अँटीऍसिड. सिस्टेमिक अँटीऍसिड म्हणजे जे सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होऊन साईड इफेक्ट करू शकतात. आपल्याला लोकल ऍक्शन पाहिजे त्यामुळे नॉन सिस्टेमिक अँटीऍसिड प्रेफर केलेले कधीही चांगले. सिस्टेमिक अँटीऍसिड मध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे आणि नॉन सिस्टेमिक अँटीऍसिड मध्ये नावं जरी लक्षात ठेवले तरी चालेल. मी अजून डिटेल मध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये मेन्शन केले. बफर टाईप आणि नॉन बफर टाईप अँटीऍसिड सांगितलेलं आहे. तर नुसते अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे 2 नावं जरी अँटीऍसिड मध्ये लिहिले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. डिटेल सगळे ड्रग्स तुम्हाला आलेच पाहिजे असं काहीच नाहीये. लक्षात आलं? तर बफर टाईप मध्ये अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे, अल्युमिनियम फॉस्फेट आहे, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे, मेगाल्ड्रेट आहे. ओके. नॉन बफर मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट आहे. तर यातले जेवढे ड्रग लक्षात राहतात तेवढे ठेवा. मिसेलिनियस
अँटॅसिड मध्ये अल्जिनेट आणि थायमेथिकॉन आहे, त्यांचं काय रोल आहे ते आपण जेव्हा अँटॅसिड डिस्कस कराल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे, थायमेथिकॉन आणि अल्जिनेट. तर जेलुसिल मध्ये अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे आणि एक मिथिल पॉलिसिलॉक्झोन म्हणजे सायमेथिकॉन ते पण आहे. त्याचा काय रोल आहे ते मी तुमच्याशी नंतर डिस्कस करेल. तर ऍसिड न्यूट्रलायझिंग ड्रग्स म्हणजेच अँटीऍसिड, ते ऍसिडला न्यूट्रलाइज करतात. बरोबर आहे, ते ऍसिड सिक्रेशन करत नाही, परंतु काही अँटीऍसिड उलट ऍसिड सिक्रेशन वाढवतात. कसं वाढवतात? ऍसिड न्यूट्रलाइज झाल्यामुळं बाय फीडबॅक मेकॅनिझम ऍसिड न्यूट्रलाइज झाला, पीएच वाढला. पीएच वाढला तर ऍसिड सिक्रेट होणार आहे परत पीएच कमी करण्यासाठी. गॅस्ट्रिक स्टमक मधला पीएच ऍसिडिक असतो, हे ड्रग दिल्याने पीएच न्यूट्रलाइज होतो. बरोबर आहे, ऍसिडला न्यूट्रलाइज होतं, पीएच वाढतो आणि पीएच वाढल्यामुळं कधी कधी पॅराइटल सेल मधून ऍसिड सिक्रेशन वाढतं. तर हे अँटीऍसिड ऍसिड सिक्रेशन कमी करत नाही, रॅदर काही अँटीऍसिड ऍसिड सिक्रेशन वाढवतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्युकोजल प्रोटेक्टिव्ह किंवा अल्सर प्रोटेक्टिव्ह ड्रग असं म्हणतात. त्याच्यात सुक्राल्फेट सर्वांनाच माहित आहे आणि सीबीएस कोलाइडल बिस्मथ सब सायट्रेट, त्यानंतर आरबीसी रॅनिटिडिन बिस्मथ सायट्रेट. सीबीएस किंवा रॅनिटिडिन बिस्मथ सायट्रेट एवढे यूज होत नाही, सुक्राल्फेट यूज होतं. तर सुक्राल्फेट हा अल्सर प्रोटेक्टिव्ह एजंट आहे किंवा म्युकोजल प्रोटेक्टिव्ह एजंट आहे. तो अल्सरवर एक लेअर तयार करतो आणि त्यामुळं ऍसिडचा कॉन्टॅक्ट अल्सर बरोबर होत नाही आणि अल्सरला प्रोटेक्शन भेटतं, अल्सरचं हिलिंग फास्ट होतं. एच पायलोरी इंडस पेप्टिक अल्सर मध्ये आपल्याला अँटीबायोटिक्स यूज करावं लागतात. अमोक्झिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन, मेट्रोनिडायझोल, टिनिडायझोल, टेट्रासायक्लिन हे अँटीबायोटिक्स आपण यूज करू शकतो. यातले कोणतेही दोन आपण यूज करू शकतो अलॉंग विथ प्रोटॉम्पम इन्हिबिटर. आणि काही वेळेस आपल्याला सीबीएस पण ऍड करावं लागतं 4 ड्रग कॉम्बिनेशन मध्ये, कोलाइडल बसमथ सबसायट्रेट. तर हे एच पायलोरी इंडस पेप्टिक अल्सर्स विषयीचे ड्रग आहेत. तर यामध्ये एच पायलोरी इंडस पेप्टिक अल्सर मध्ये प्रोटॉन पंप इनिबिटर आपण यूज करतो, H2 अँटॅगोनिस्ट त्याच्यासाठी उपयुक्त राहत नाही. तर ऍसिड कमी करणाऱ्या ड्रग पैकी प्रोटॉन पंप इनिबिटर आणि 2 अँटीबायोटिक असं 3 ड्रगचं कॉम्बिनेशन जनरली एच पायलोरी इंडस पेप्टिक अल्सर साठी वापरलं जातं. तर आपण क्लासिफिकेशन बघितलंय, लक्षात आलंय क्लासिफिकेशन तुमच्या? सोपं आहे क्लासिफिकेशन, ड्रग्स पण तुम्हाला सर्वांना खूप माहित आहेत, तर चांगल्या प्रकारे तुम्ही हे क्लासिफिकेशन करू शकता. ओके, समजलंय क्लासिफिकेशन? Yes. Yes, sir. Yes. आता क्वेश्चन काय काय येतात या टॉपिकवर, यामध्ये पहिले तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे क्वेश्चन काय विचारला ते पहा. क्लासिफिकेशन विचारलेलं असतं, त्यानंतर 2 ग्रुप पैकी एक ग्रुप विचारला जाणार. जास्त चान्सेस प्रोटॉन पंप इनिबिटरचे आहेत, पण कधी कधी प्रोटॉन पंप इनिबिटरच्या ऐवजी H2 अँटागोनिस्ट पण विचारला जाऊ शकतो. म्हणजे क्लासिफाय ड्रग्स युजफुल इन पेप्टिक अल्सर, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ H2 अँटागोनिस्ट, किंवा राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ प्रोटॉन पंप इनिबिटर. तर क्वेश्चन काय विचारला ते एक नीट पाहायचं. कधी कधी H2 अँटागोनिस्ट विचारलेला असतो, आपण फक्त प्रोटॉन पंप इनिबिटर वाचून गेलेलो असतो तेच लिहून येतो. कधी प्रोटॉन पंप इनिबिटर विचारलेले असतात, H2 अँटागोनिस्ट कॅन्डिडेट्स लिहून येतात, तर ते चूक नाही झाली पाहिजे. दोघांपैकी कोणता ग्रुप विचारलाय, लॉंग क्वेश्चनला ते येऊ शकतं. शॉर्ट नोट मध्ये तुम्हाला प्रोटॉन पंप इनिबिटर आणि H2 अँटागोनिस्ट कम्पेअर करायला विचारले जाऊ शकतात. H2 अँटागोनिस्ट मध्ये सिमिटिडिन आणि रॅनिटिडिन ड्रग्स मध्ये रॅनिटिडिनचे ऍडव्हान्टेज काय आहे सिमिटिडिनवर, असा क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्कला. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रोटॉन पंप इनिबिटर हाफ एन आवर बिफोर मीलच का यूज करायचे, ते 2 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक ड्रग इंटरॅक्शन विचारली जाते, सुक्राल्फेट आणि अँटीऍसिड कॉम्बिनेशन आपण यूज केलं नाही पाहिजे. त्याचं रिझन काय? नेव्हर यूज सुक्राल्फेट अलॉंग विथ अँटीऍसिड, तर त्याचं रिझन काय ते 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं, ते आपण नंतर पाहणारच आहोत. आणि एच पायलोरी इंडस पेप्टिक अल्सरची रेजिमेन, तर रेजिमेन तुम्हाला पाठ करायची आहे. 2 वीक रेजिमेन आणि 1 वीक रेजिमेन काय आहे.
ते तुम्हाला माहित पाहिजे. 3 ड्रग्सचं जे रेजिमेन आहे विथ डोस माहित पाहिजे. तर अशा प्रकारे क्वेश्चन्स याच्यावर विचारले जाऊ शकतात. युजेस H2 अँटागोनिस्ट आणि प्रोटॉन पंप इनिबिटर मोस्टली सेम आहेत, त्यामध्ये एवढा फरक नाही. बरोबर आहे, फक्त मेकॅनिझम आणि ऍडव्हर्स इफेक्ट आपल्याला दोघांचे व्यवस्थित करायचे आहे. तर आपण H2 अँटागोनिस्ट पाहूया. 10-15 मिनिट आपण घेऊ शकतो अजून. H2 अँटागोनिस्ट कंप्लीट करूया आणि मग आपण थांबूया. तर तुम्हाला माहिती आहे H2 अँटागोनिस्टचे एक्झाम्पल. ओके, सिमिटिडीन, रॅनिटिडीन, फॅमोटिडीन, रोक्झेटिडीन, लोक्झेटिडीन. व्हॉट इज द करंट स्टेटस? Not used nowadays commonly because of introduction of highly efficacious proton pump inhibitor and recognition of H. pylori in peptic ulcer. कारण H. pylori induced peptic ulcer असेल तर तिथं प्रोटॉन पंप इनिबिटरच द्यावा लागतात. तर आता प्रोटॉन पंप इनिबिटर मोर इफिकेसियस आहे आणि H. pylori induced peptic ulcer चा रोल आता लक्षात आलेला आहे पेप्टिक अल्सर मध्ये. त्यामुळं प्रोटॉन पंप इनिबिटर्स आपण आता प्रेफर्ड ड्रग म्हणतो. फक्त कॉस्ट इफेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू H2 अँटागोनिस्ट आपण यूज करू शकतो. जिथं पेशंट अफोर्डेबल नाहीये, ओमिप्राझोल, पॅन्टोप्राझोल, रायबिप्राझोल, तिथं आपण रॅन्टॅक 150 यूज करू शकतो. मेकॅनिझम आता तुम्ही सांगू शकतात की these drugs act by blocking H2 receptor present on parietal cell. By blocking H2 receptor present on parietal cell, these drugs inhibit cyclic AMP formation, protein kinase A formation, and hence inhibits release of H plus from the proton pump. And by this mechanism, acid secretion is decreased. हे तुम्ही लिहू शकता. All these H2 blockers or H2 antagonists are competitive blockers. सगळे कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर्स आहेत. ओके, आता हे जनरल फार्मॅक मध्ये कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन आलेला आहे. ऑल आर कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर्स एक्सेप्ट लोक्झॅटिडिन आणि फॅमोटिडिन. हे एमसीक्यू साठी MBBS ला मी ही लाईन सांगतो, नाही लक्षात ठेवली तरी चालेल. MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायची. ऑल H2 ब्लॉकर्स आर कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर्स एक्सेप्ट लोक्झॅटिडिन आणि फॅमोटिडिन. ओके, next, only significant in vivo action, marked inhibition of acid secretion is there. All phases of acid secretion are suppressed. म्हणजे नॉक्चर्नल ऍसिड सिक्रेशन, फूड दिल्यानंतरच ऍसिड सिक्रेशन, ऑल फेजेस ऑफ ऍसिड सिक्रेशन आर सप्रेस. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता हे पॉईंट नाही लक्षात ठेवले तरी चालेल. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त मेकॅनिझम एक लाईन मध्ये आली. H2 antagonist act by blocking H2 receptor present on parietal cell. By blocking H2 receptor, this drug decrease acid secretion from the parietal cell. एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. हे ऍडिशनल फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करत आहे. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा की ऍसिड सिक्रेटिव्ह बॉक्स मध्ये हिस्टामाइन एक आहे, ऍसिटिल कोलिन आहे, गॅस्ट्रिन आहे, अल्कोहोलमुळे ऍसिड सिक्रेट होतं, फूडमुळे ऍसिड सिक्रेट होतं, इन्सुलिनमुळे ही ऍसिड सिक्रेशन होतं. त्याचं रिझन जे आहे, इन्सुलिन हायपोग्लायसिमिया करतो आणि हायपोग्लायसिमियामध्ये ऍसिड सिक्रेशन वाढतं असं एक रिझन मेन्शन केलेलं आहे काही बुक्स मध्ये. तर हे सगळे ऍसिड सिक्रेशन एन्हान्स करणारे स्टिम्युलस फॅक्टर आहेत किंवा केमिकल्स आहे असं म्हणू शकतो आपण. बरोबर आहे, ठीक आहे. तर H2 अँटागोनिस्ट काय आहे की आपल्याला असं वाटेल की हिस्टामाइन इंड्यूस ऍसिड सिक्रेशन हे कमी करतील, बाकीचे ऍसिड सिक्रेशन ते कमी करणार नाही. परंतु फॅक्ट काय आहे की हिस्टामिन बरोबर बाकी जे स्टिम्युलाय आहे ऍसिड सिक्रेशनचे त्यांचाही रिस्पॉन्स अँटी हिस्टॅमिनिक ड्रग कमी करतात. तर रिझन काय आहे की हिस्टामिन हॅज परमिसिव्ह रोल in amplifying responses of acetylcholine, gastrin, insulin, alcohol, food. म्हणजे हे बाकीचे स्टिम्युलस आहे ऍसिड सिक्रेशनचे, त्यांच्यासाठी हिस्टामिन एक परमिसिव्ह रोल अदा करतो, इनडायरेक्ट रोल अदा करतो. इन प्रेझेन्स ऑफ हिस्टामाइन ऍसिटिलकोलिन, गॅस्ट्रिन, इन्सुलिन, अल्कोहोल, फूड इंड्यूस ऍसिड सिक्रेशन जास्त होतं. आपण हिस्टामिनची ऍक्शन ब्लॉक केली, हिस्टामिनची ऍक्शन ब्लॉक केली तर बाकींचा रिस्पॉन्सही कमी होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. H2 अँटागोनिस्ट इंट्रिन्सिक फॅक्टरची लेवल पण कमी करतात.
परंतु व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी रेअरली दिसते H2 अँटागोनिस्ट बरोबर. इसोफेजल स्पिंक्टर, गॅस्ट्रिक मोटिलिटीवर यांचा काही इफेक्ट नाही. ऍडव्हर्स इफेक्टचा जर विचार केला, यामध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये व्हायवा मध्ये सिमिटीडिनचे ऍडव्हर्स इफेक्ट विचारले जाण्याचे चान्सेस असतात, किंवा व्हायवा मध्ये सिमिटीडिन वर व्हायवा गेला तर ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ सिमिटीडिन किंवा रॅनिटिडिनचे ऍडव्हान्टेज काय आहेत सिमिटीडिनवर ते माहित पाहिजे. तर ऍडव्हर्स इफेक्ट H2 ब्लॉकरचे पण आणि प्रोटॉन पंप इनिबिटरचे पण लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहेत, कारण ते नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. त्याला असं काही लॉजिक नाहीये. म्हणजे हे सेफ ड्रग आहेत, पण जे ऍडव्हर्स इफेक्ट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे त्याला काही लॉजिक किंवा एक्सप्लेनेशन नाहीये, कसं होतात ते त्याविषयी क्लिअरिटी नाही. फक्त ते काही पेशंट मध्ये ऑब्झर्व झाले आणि ते त्यामुळे बुक मध्ये मेन्शन आहे. मग H2 ब्लॉकर्स काय करतात? हेडेक, मायल्जिया, फटीग, कॉन्स्टिपेशन हे करतात. H2 ब्लॉकरचे साईड इफेक्ट हेडेक, फटीग, मायल्जिया, कॉन्स्टिपेशन. आणि CNS ऍडव्हर्स इफेक्ट H2 अँटागोनिस्टचे काही पेशंट मध्ये दिसतात. कोणत्या पेशंट मध्ये? सगळ्याच पेशंट मध्ये दिसत नाही. एल्डरली पेशंट मध्ये ज्यांच्यात रिनल प्रॉब्लेम आहेत अशा पेशंट मध्ये जर आपण H2 अँटागोनिस्ट जर IV दिलं तर अशा पेशंट मध्ये कन्फ्युजनल स्टेट, रेस्टलेसनेस आणि कोमा हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येऊ शकतात. म्हणजे CNS ऍडव्हर्स इफेक्ट ईच अँड एव्हरी पेशंट मध्ये दिसत नाही. एल्डरली पेशंट, त्याच्यात रिनल प्रॉब्लेम आहेत आणि अशा पेशंट मध्ये जर आपण IV दिले तर कन्फ्युजनल स्टेट, रेस्टलेसनेस आणि कोमा हे CNS ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात. आता सिमिटीडिनचे दोन क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. व्हायवा मध्ये, MCQ मध्ये कुठं ना कुठं हे ऍडव्हर्स इफेक्ट येणार आहे. तर एंडोक्राइन ऍडव्हर्स इफेक्ट त्या सिमिटीडिनचे कॉमन क्लासिकल आहे आपण म्हणू शकतो. त्यामध्ये इम्पोर्टन्स इन मेल, मेलमध्ये काय होतं? इम्पोर्टन्स. त्याचप्रमाणे मेलमध्ये गायनोकोमॅस्टिया होतं आणि फिमेलमध्ये गॅलॅक्टोरिया होतं. तर हे 3 इम्पॉर्टंट एंडोक्राइन रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट, इम्पोर्टन्स इन मेल, गायनेकोमॅस्टिया इन मेल आणि गॅलेक्टोरिया इन फिमेल. गॅलेक्टोरिया म्हणजे ब्रेस्ट मधून मिल्क सिक्रेशन वाढतं. नॉन प्रेग्नेंट फिमेल मध्ये हे ड्रग दिल्याने ब्रेस्ट मधून मिल्क सिक्रेशन वाढतं, त्याला गॅलेक्टोरिया म्हणतं. तर इम्पोर्टन्स का होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सिमिटीनला अँटी अँड्रोजेनिक ऍक्शन आहे. तर आपल्याला माहिती आहे डायहायड्रोटेस्टेस्टोरॉन त्याचे ऍक्शन, डायहायड्रोटेस्टेस्टोरॉन त्याचे ऍक्शन टेस्टेस्टोरॉन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन करतो. तर हे ड्रग डायहायड्रोटेस्टेस्टोरॉनला त्याच्या रिसेप्टर पासून डिस्प्लेस करतात. त्यामुळे डायहायड्रोटेस्टेस्टोरॉनचे ऍक्शन होणार नाही. ओके. डायहायड्रोटेस्टोरॉन अँड्रोजेनिक ड्रग आहे, अँड्रोजेनिक आहे सॉरी सबस्टन्स. तर त्याची ऍक्शन कमी झाली म्हणजे अँटी अँड्रोजेनिक इफेक्ट येतो. तर सिमिटीडिन इम्पोर्टन्स इन मेल करतो बाय डिस्प्लेसिंग डायहायड्रोटेस्टेस्टोरॉन फ्रॉम इट्स रिसेप्टर. आता मेकॅनिझम नाही लक्षात राहिली तरी चालेल, फक्त तुम्ही लक्षात ठेवा सिमिटीडिनला अँटी अँड्रोजेनिक इफेक्ट आहे, अँटी अँड्रोजेनिक. गायनेकोमॅस्टिया काही माणसांमध्ये दिसून येतो, मेल्स मध्ये का दिसून येतो? तर सिमिटीडिन इनहिबिट्स मेटाबॉलिझम ऑफ इस्ट्रोडिओल आणि इस्ट्रोडिओलची लेवल वाढते, त्यामुळे गायनेकोमॅस्टिया काही मेल्स मध्ये दिसतो. त्याचप्रमाणे सिमिटीडिन प्रोलॅक्टिनची लेवल वाढवतं आणि प्रोलॅक्टिनची लेवल वाढल्यामुळे काही फिमेलमध्ये गॅलेक्टोरिया ऍडव्हर्स इफेक्ट होतो. ओके. तर इम्पोर्टन्स इन मेल, गायनेकोमॅस्टिया इन मेल आणि गॅलेक्टोरिया इन फिमेल, त्याचे रिझन्स मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. तर हे सिमिटीडिनचे ड्रॉबॅक्स तुमचे टिप ऑफ टंग पाहिजे. ओके. आता बाकीचे ऍडव्हर्स इफेक्ट जे आहेत, हिपॅटोटॉक्झिसिटी रेअर आहे, त्यामुळं जर झालं हिपॅटोटॉक्झिसिटी तर लिव्हर एन्झाईम जे आहे ते वाढतात. देर इज इलिव्हेशन ऑफ प्लाझ्मा अमायनो ट्रान्सफरेज लेवल. आता H2 अँटागोनिस्ट ओके दिल्यानंतर IV, आता हे हिस्टामिनचे ऍक्शन H2 रिसेप्टर होऊ देत नाही, बरोबर आहे, H2 अँटागोनिस्ट. आता त्याचा एक वेगळा ऍडव्हर्स इफेक्ट मी तुमच्याशी डिस्कस करतोय सिमिटीडिनचा. बोलस IV इंजेक्शन ऑफ सिमिटीडिन कॅन रिलीज हिस्टामिन, कॅन रिलीज हिस्टामिन. आता हा हिस्टामिन रिलीज झाल्यावर तो H1 आणि H2 रिसेप्टर पैकी H1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो. H2 रिसेप्टर ब्लॉक आहे सिमिटीडिन.
म्हणजे सिमिटीडिन H2 रिसेप्टर ब्लॉक करतात, बरोबर आहे, परंतु सिमिटीडिनची एक प्रॉपर्टी आहे, ते हिस्टामाइन रिलीज करतात. मग जो हिस्टामाइन रिलीज झालेला आहे तो H1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो, कारण H1 रिसेप्टर सिमिटीडिननी ब्लॉक नाही होत, H2 ब्लॉक होतात, आणि त्यामुळं त्या हिस्टामिनची H1 रिसेप्टर थ्रू ऍक्शन होऊन ब्रॅडिकार्डिया, अरेथमिया, कार्डियक अरेस्ट होऊ शकतं जर सिमिटीडिन IV आपण दिलं. तर IV देताना स्लो IV इन्फ्युजन देणं महत्वाचं आहे. हा एक सिमिटीडिनचा इम्पॉर्टंट रेअर ऍडव्हर्स इफेक्ट आहे, पण तुम्हाला माहित पाहिजे. ओके, लक्षात आलं? तर ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ सिमिटीडिनचे लक्षात आले. त्यामध्ये म्हणजे ओव्हरऑल H2 अँटागोनिस्टचे ऍडव्हर्स इफेक्ट प्लस सिमिटीडिनचे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर हेडेक, मायल्जिया, फटीग, CNS ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये रेस्टलेसनेस, कन्फ्युजन, कोमा. CNS ऍडव्हर्स इफेक्ट एल्डरली पेशंट मध्ये रिनल प्रॉब्लेम असेल ऍडिशनल, आणि आपण IV H2 अँटागोनिस्ट लार्ज डोसला दिले तरच दिसतात. एंडोक्राइन ऍडव्हर्स इफेक्ट क्लासिकली सिमिटीडिन बरोबर आहेत. इम्पोर्टन्स इन मेल, गायनेकोमेस्टिया इन मेल, गॅलेक्टोरिया इन फिमेल, हे ऍडव्हर्स इफेक्ट बाकी H2 अँटागोनिस्ट बरोबर दिसत नाही, हे तुम्हाला माहित पाहिजे. सिमिटीडिन हिस्टामाइन रिलीज करून ब्रॅडिकार्डिया आणि अरेथमिया, कार्डियक अरेस्ट हेही करू शकतो. ड्रग इंटरॅक्शन, अँटीऍसिड रिड्युसेस ऍब्सॉर्प्शन ऑफ ऑल H2 ब्लॉकर्स, कारण अँटीऍसिड ऍसिड न्यूट्रलाइज करतात. ओके, आणि यांच्या ऍक्शनसाठी ऍसिडिक म्हणजे यांच्या ऍब्सॉर्प्शनसाठी H2 ब्लॉकरच्या ऍसिडिक pH महत्वाचा आहे. त्यामुळं अँटीऍसिड जर दिलं, ऍसिडिक pH हा न्यूट्रलाइज होतो आणि त्यामुळे ऍब्सॉर्प्शन H2 ब्लॉकरचं हॅम्पर होतं. म्हणून ऍटलीस्ट गॅप ऑफ 2 hours मस्ट बी देअर बिटवीन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ H2 अँटागोनिस्ट आणि अँटीऍसिड. अँटीऍसिड आणि H2 अँटागोनिस्ट देताना 2 तासाचा गॅप असणं फार महत्वाचं आहे. ओके, सिमिटीडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन हे H2 ब्लॉकर्स एक अँटीफंगल ड्रगचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात. तो अँटीफंगल ड्रग किटोकोनाझोल. तर त्यामध्येही आपण गॅप ठेवणं महत्वाचं आहे. दुसरा एक ड्रॉबॅक सिमिटीडिनचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, सिमिटीडिन इज ए एन्झाईम इनहिबिटर, म्हणजे ते मायक्रोझोमल एन्झाईमला इनहिबिट करतो. जर आपण सिमिटीडिन बरोबर अदर ड्रग्स यूज केले आणि अदर ड्रग्स त्या मायक्रोझोमल एन्झाईमने इनहिबिट होत असेल आणि सिमिटीडिन दिल्यामुळे तो मायक्रोझोमल एन्झाईम इनहिबिट होत असेल, तर अदर ड्रग्सची ऍक्शन वाढेल का कमी होईल? कमी होईल. सिमिटीडिन नाही नाही, समजा अदर ड्रग्स जे आहेत, ओके, अदर ड्रग्स आपण सिमिटीडिन बरोबर देतो आहोत. ओके, समज वारफेरिन देतो आहोत. ओके, वाढेल वाढेल. येस येस, ते सांगतोय. वारफेरिन देतो आहोत आणि आपण सिमिटीडिन वारफेरिन बरोबर दिला. आता सिमिटीडिनची एक प्रॉपर्टी आहे, इट इज ए एन्झाईम इनहिबिटर. हे जनरल फार्मॅक मध्ये एन्झाईम इनहिबिटर आलेला आहे. एन्झाईम इंड्युसर आणि एन्झाईम इनहिबिटर हे दोन्ही ऑपोजिट आहे. एन्झाईम इनहिबिटर मध्ये सिमिटीडिन मायक्रोझोमल एन्झाईमला इनहिबिट करतो. कोणाला इनहिबिट करतो? मायक्रोझोमल एन्झाईमला. आणि हे जर मायक्रोझोमल एन्झाईम वारफेरिनच्या मेटाबॉलिझम साठी लागत असतील, वारफेरिन इनएक्टिव्ह होत असेल ह्या एन्झाईमनी, वारफेरिन इज मेटाबोलाइज विथ द हेल्प ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम, आणि वारफेरिनचं इनएक्टिव्हेशन होत असेल तर काय होऊ शकतं? तर या मायक्रोझोमलच्या एन्झाईमचा जो रोल आहे तो वारफेरिनच्या इनएक्टिव्हेशन साठी आहे, आणि हे मायक्रोझोमल एन्झाईम सिमिटीडिननी इनहिबिट होत आहे. तर वारफेरिनचं मेटाबॉलिझम होईल का? नाही. वारफेरिन इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल का? नाही. वारफेरिनची ऍक्शन काय होईल? वाढेल. वाढेल. म्हणजे वारफेरिनचे साईड इफेक्ट काय होऊ शकतात? वाढतील. वाढतील. बरोबर आहे. म्हणजे जे ड्रग मायक्रोझोमल एन्झाईमनी इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होत आहे, बरोबर आहे, ते ड्रग जर सिमिटीडिन बरोबर दिले आणि सिमिटीडिनने त्या मायक्रोझोमल एन्झाईमला इनहिबिट केलं, तर त्या मायक्रोझोमल एन्झाईमने जे जे ड्रग इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होत आहे अशा सगळ्या ड्रगची ऍक्शन काय होईल? वाढेल. मग त्यात फिनिटोइन आहे, कार्बामॅझेपाइन आहे, मेट्रोनिडायझोल आहे, थिओफायलिन आहे, वारफेरिन आहे, या सगळ्यांचं मेटाबॉलिझम इनहिबिट होईल आणि त्यांची ऍक्शन वाढेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर सिमिटीडिन इज अ एन्झाईम इनहिबिटर
हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सिमिटिडिन इज एन्झाइम, एमसीक्यू लक्षात राहील. सिमिटिडिन इज अन एन्झाइम इनिबिटर. विच ऑफ द H2 ब्लॉकर इज अ एन्झाइम इनिबिटर. रॅनिटिडिन एन्झाइम इनिबिटर नाही. मग ही ड्रग इंटरॅक्शन रॅनिटिडिन बरोबर दिसेल का? सिमिटिडिन बरोबर जी ड्रग इंटरॅक्शन दिसत होती, सिमिटिडिन वारफेरिनचे ऍक्शन वाढवत होता, तसं रॅनिटिडिन वाढवेल का? नाही, कारण नाही. रॅनिटिडिन एन्झाइम इनिबिटर नाही. तो तर रॅनिटिडिनचा ऍडव्हान्टेज आहे. तर तुम्हाला कोणी विचारलं रॅनिटिडिनचे ऍडव्हान्टेज काय सिमिटिडिनवर, किंवा बाकी H2 ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज काय सिमिटिडिन बरोबर, तर ते तुम्हाला 2 मार्कला येऊ शकतं, ते माहित पाहिजे. तर रॅनिटिडिनचे ऍडव्हान्टेज किंवा बाकी H2 ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज ओव्हर सिमिटिडिन काय? रॅनिटिडिन इज मोर पोटेंट दॅन सिमिटिडिन. याचा अर्थ काय? याच्यावरून तुम्हाला काय सांगता येईल? रॅनिटिडिन इज मोर पोटेंट दॅन सिमिटिडिन. Potency determined what? Lesser drug to carry Yes. desired effect. If drug is more potent, means it is effective at lower dose. Ranitidine is more potent than cimetidine. तर रॅनिटिडिनचा डोस पहा, सिमिटिडिनचा पहा. सिमिटिडिन 300 आहे, रॅनिटिडिन 115 आहे. तो रॅनिटिडिन इज मोर पोटेंट दॅन सिमिटिडिन, पहिला ऍडव्हान्टेज. दुसरा, रॅनिटिडिन इज लॉंगर ऍक्टिंग दॅन सिमिटिडिन. लक्षात आलं? हा दुसरा ऍडव्हान्टेज. तिसरा ऍडव्हान्टेज, नो अँटी एंड्रोजेनिक इफेक्ट, नो okay, no anti-androgenic effect, no effect on estradiol metabolism, no effect on the prolactin release. म्हणजे कोणते ऍडव्हर्स इफेक्ट रॅनिटिडिन बरोबर दिसणार नाही? Gynecomastia, इम्पोर्टन्स, galactorrhea and गायनोकोमॅस्टिन, impotence. गॅलेक्टोरिया. हे पण तुम्हाला माहित पाहिजे. ओके, एक मिनिट. कोणाच तरी मायक्रोफोन ऍड चालू झालाय. तर मोर पोटेंट रॅनिटिडिन, लॉंगर ऍक्टिंग इज रॅनिटिडिन, आणि नो एंडोक्राइन ऍडव्हर्स इफेक्ट लाईक इम्पोर्टन्स, गायनोकोमेस्टिया, गॅलेक्टोरिया. ओके, ठीक आहे. अजून काय ऍडव्हान्टेज सांगू शकता तुम्ही? ड्रग इंटरॅक्शन कमी असतील रॅनिटिडिन बरोबर, कारण रॅनिटिडिन काय नाहीये? मायक्रोझोमल एन्झाइम इनिबिटर नाहीये. Inhibitor नाही. सिमिटिडिन इज ए मायक्रोझोमल एन्झाइम इनिबिटर. मग ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस कोणाबरोबर असतील? Cimetidine बरोबर. मग रॅनिटिडिन बरोबर ऍडव्हान्टेज आहे निग्लिजिबल ड्रग इंटरॅक्शन. ओके, आणि ओव्हरऑल ऍडव्हर्स इफेक्टचा इन्सिडन्स पाहिला तर सिमिटिडिन पेक्षा रॅनिटिडिन सेफर ड्रग आहे. रॅनिटिडिन बरोबर ओव्हरऑल ऍडव्हर्स इफेक्ट पण कमी आहेत. तर तुम्हाला कोणी विचारलं ऍडव्हान्टेजेस ऑफ रॅनिटिडिन ओव्हर सिमिटिडिन, तर मोर पोटेंट, लॉंगर ऍक्टिंग, नो एंडोक्राइन साइड इफेक्ट लाईक इम्पोर्टन्स, गायनोकोमेस्टिया, गॅलेक्टोरिया, निग्लिजिबल ड्रग इंटरॅक्शन अँड ओव्हरऑल लेस साइड इफेक्ट. बरोबर आहे? हे 5 रॅनिटिडिनचे ऍडव्हान्टेज तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ठीक आहे. इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस, इंडिव्हिज्युअल ड्रग एक्झाम मध्ये विचारणार नाही, डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला माहित पाहिजे. सिमिटिडिनचा डोस किंवा रॅनिटिडिनचा डोस हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. मी 300 म्हणलो, पण 400 मिलीग्राम आहे बहुतेक सिमिटिडिन, 400 मिलीग्राम बीडी किंवा 800 मिलीग्राम ऍट बेड टाइम. तर सिमिटिडिन लेस पोटेंट आहे, एंडोक्राइन ऍडव्हर्स इफेक्ट आहे, एन्झाइम इनिबिशन, हे ड्रॉबॅक पाहिले. रॅनिटिडिन 5 टाइम्स मोर पोटेंट दॅन सिमिटिडिन. किती टाइम्स पोटेंट आहे? 5 टाइम्स. त्यामुळे डोस त्याचा कमी लागतो. डोस आहे 150 मिलीग्राम बीडी किंवा 300 मिलीग्राम ओडी. ओके, रॅनिटिडिन बरोबर एक मध्ये रिस्क आली होती, रॅनिटिडिन रिलेटेड कॅन्सर. झॅन्टॅक नावाचं ब्रँड नेम ऐकलंय तुम्ही? Yes. येस. तर तो ऍक्च्युअल रॅनिटिडिन मुळे नव्हता. त्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये जे झॅन्टॅक टॅबलेट बनवायचे त्यामध्ये अजून एक सबस्टन्स होता, तो कंटॅमिनेशन झालं होतं रॅनिटिडिनचं. कशाशी? नायट्रोसो डायमिथिल अमाइन. म्हणजे कंटॅमिनेशन ऑफ रॅनिटिडिन विथ नायट्रोसो डायमिथिल अमाइन, याच्यामुळं कॅन्सर काही पेशंटमध्ये डिटेक्ट झाले. तर हे झॅन्टॅक रिलेटेड टॅबलेटचा मध्ये इश्यू आला होता. इट इज ड्यू टू कंटॅमिनेशन ऑफ रॅनिटिडिन विथ नायट्रोसो डायमिथिल अमाइन. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही, जस्ट तुम्हाला माहित पाहिजे
की नायट्रोसोडायमिथिलामाइनच्या कंटॅमिनेशन मुळे रॅनिटिडिन बरोबरची ती कॅन्सरची रिस्क दिसली होती. फॅमोटिडिन हा रॅनिटिडिन पेक्षा मोर पोटेंट आहे. तुम्ही फॅमोटिडिन यूज केलंय टॉप सीड वगैरे 20 mg 40 येस सर. तर फॅमोटिडिन हा Famotidine. रॅनिटिडिन पेक्षा 5 ते 8 टाइम्स मोर पोटेंट आहे. त्यामुळे त्याचा डोस फार कमी आहे, 20 mg बीडी किंवा 40 mg ओडी. रोक्झॅटिडिन 2 टाइम्स मोर पोटेंट दॅन रॅनिटिडिन, त्यामुळे डोस रॅनिटिडिन पेक्षा कमी आहे. हा जो नवीन ड्रग आहे लास्ट लॅफ्युटिडिन हा जपानमध्ये डेव्हलप झालेला आहे आणि जपान आणि इंडियामध्ये तो मार्केट होतो लॅफ्युटिडिन. याला ऍडिशनल ऍक्शन आहे. एक नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे आणि नायट्रिक ऑक्साईड हा प्रोटेक्टिव्ह इन नेचर आहे. ऍसिडसाठी पेप्टिक अल्सरसाठी प्रोटेक्टिव्ह फॅक्टर आहे नायट्रिक ऑक्साईड. तो म्युकस सिक्रेशन वाढवतो, म्युकोजल ब्लड फ्लो वाढवतो, त्यामुळे नायट्रिक ऑक्साईड इज ए प्रोटेक्टिव्ह फॅक्टर. तर लॅफ्युटिडिन H2 ब्लॉकर आहे. हिस्टॅमाइन इंड्यूस पेप्टिक अल्सर हिस्टॅमाइन इंड्यूस ऍसिड सिक्रेशन कमी करणारचा आहे, प्लस नायट्रिक ऑक्साईड पण तो रिलीज करतो आणि त्याचप्रमाणे तो सोमॅटोस्टॅटिन रिलीज जे आहे ओके ते पण वाढवतो, म्युकोजल ब्लड फ्लो वाढवतो, म्युकस सिक्रेशन वाढवतो. तर हे ऍडिशनल ऍक्शन आहे लॅफ्युटिडिनच्या. म्हणजे नायट्रिक ऑक्साईड, म्युकोजल ब्लड फ्लो, म्युकस सिक्रेशन हे सगळे प्रोटेक्टिव्ह फॅक्टर आहेत, ते तर वाढवत असते आणि ऍसिड सिक्रेशन तो कमी करतो. तर ऍसिड सिक्रेशन कमी करण्याबरोबर नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी, इन्क्रीज म्युकस सिक्रेशन, इन्क्रीज म्युकोजल ब्लड फ्लो आणि सोमॅटोस्टॅटिन रिलीज जे आहे ते पण वाढवतं. सोमॅटोस्टॅटिन हॅज इनिबिटर इफेक्ट ऑन ऍसिड सिक्रेशन आपण बघितलेलं आहे. तर हे ऍडिशनल लॅफ्युटिडिनचे ऍक्शन आहे. लक्षात राहिले तर ठीक आहे, नाही राहिले तरी चालेल. फक्त MCQ आला की कोणता H2 ब्लॉकर्स नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी दाखवतो, तर लॅफ्युटिडिन. यूज केलाय तुम्ही लॅफ्युटिडिन? नो. नाही. तर इंडियामध्ये पण कॉमनली निझाटिडिन पण आलंय सर. कोणता? निझाटिडिन. निझाटिडिन. ओके, त्याविषयी मला नाही माहित. तर आता नवीन नवीन ड्रग खूप आलेले असतील, तर ठीक आहे. बाकीचा जो पार्ट राहिला आता आपण तो उद्या करूया. युजेस ऑफ H2 ब्लॉकर्स. तुम्ही पण ते त्याचे युजेस बघा. वेगवेगळे 6-7 युजेस आपल्याला माहित पाहिजे H2 ब्लॉकरचे. आपल्याला फक्त पेप्टिक अल्सर एवढं लिहिलं का मग अजून काही युजेस लिहायचे असं एक प्रश्न पडतो एक्झाम मध्ये. तर खूप सारे युजेस आहे पेप्टिक अल्सर मध्ये. मग गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अल्सर, नॉन अल्सर डिस्पेप्सिया, ऍसिड सिक्रेशनमुळे जे गॅस फॉर्मेशन किंवा ऍब्डोमिनल ब्लोटिंग होतं त्यात, ब्लिडिंग अल्सर असतील त्याच्यामध्ये, GERD गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज आहे, प्रोफेलॅक्सिस ऑफ ऍस्पिरेशन न्यूमोनिया आणि आर्टिकेरियामध्ये H1 अँटागोनिस्ट मेन आहेत. पण ऍडिशनली जर इफेक्ट नसेल आला तर H2 ब्लॉकर यूज करू शकतो. असे 5-6 युजेस जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर आपण युजेस उद्या पाहूया. आता 8:48 झाले, आता तेवढे कंप्लीट नाही होणार, तर उद्या राहिलेला पार्ट आपण पेप्टिक अल्सर कंप्लीट करूया. लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही आताच तो कंप्लीट करा. इझी आहे आणि स्कोरिंग आहे. ओके, मार्क्स चांगले पडतात या क्वेश्चनला कारण तुम्हाला सर्व माहित आहे त्याविषयी. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू सर. ठीक आहे.